नमस्कार, मी प्रदीप गायकवाड, MK न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा. आज आपण प्रभाग क्रमांक 8 ब मधील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अमरजी धुमाळ यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांचं म्हणणं, त्यांचं व्हिजन, त्यांचे येणारे 5 वर्ष कसे असतील, की त्यांनी याच्या मागं केलेली कामं, या संदर्भात आपण थोडक्यात त्यांची थोडीशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. प्रभाग क्रमांक 8मधून आपल्याला उमेदवारी जाहीर झाली. आता येणाऱ्या काळात किंवा याच्या मागची कामं आपण केलेली थोडक्यात थोडीशी आम्हाला माहिती द्या. प्रभाग क्रमांक 8मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून मी नगरसेवक पदाला उभा आहे. पक्षाच्या माध्यमातून प्रभागामध्ये इथून पुढच्या काळामध्ये लाईट असेल, रस्ता असेल, पाणी असेल, हे तर पूर्वी झालेलंच आहे. परंतु ज्या ठिकाणी अजून काही भाग राहिला असेल त्या भागापर्यंत लाईट, रस्ता, पाणी आणि नागरिकांच्या सर्व मूलभूत सुविधा पूर्ण करण्याचं काम आम्ही पक्षाच्या माध्यमातून नगरसेवक म्हणून पूर्ण करणार आहे. दुसरा विषय, इथून पाठीमागच्या काळामध्ये पूर्ण प्रभागामध्ये आम्ही आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपणाचा मोठा मोहीम हाती घेतली होती. सर्वात महत्त्वाची स्वच्छता अभियानची मोहीम हाती घेतली होती. त्या स्वच्छता अभियानच्या माध्यमातून करा नदी पात्र स्वच्छता अभियान असेल, त्याप्रमाणे आज प्रभाग क्रमांक 8मधील जो प्रगतीनगरचा विशेष करून भाग होता, त्यात मोर्यानगर असेल, चिंचकर इस्टेट असेल, सपनानगर असेल, या भागामध्ये आपण जे ओपन स्पेसचे मोकळे भूखंड होते, प्लॉट होते, त्या ठिकाणी बराचसा कचरा किंवा वेड्याबाबळी झाडं झुडपं होती, ते आपण स्वखर्चाने JCBच्या माध्यमातून आणि सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी जाऊन आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सलग 6 वर्ष दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी जातो आणि त्या प्लॉट जिथं जिथं आम्हाला ओपन स्पेस प्लॉट कचरा दिसतो किंवा तिथं झाडं झुडपं वेड्याबाबळे असतील, त्या काढून तो प्लॉट स्वच्छ करून त्या प्लॉटमध्ये वृक्षारोपण करून तो नागरिकांच्या उपयोगाला प्लॉट आणण्याचं, ती जागा आणण्याचं आणि तिथं स्वच्छता करण्याचं काम आम्ही या मोहिमेच्या माध्यमातून राबवतो. 8 आणि तिकडच्या भागामध्ये माझं काम नाही, हेच सर्वात महत्त्वाचं बोलणं म्हणजे थोडंसं चुकीचं आहे. कारण प्रभाग क्रमांक 8 म्हणून हा विचार न करता प्रभाग रचना ही आत्ता झाली. पूर्वी ही प्रभाग रचना नव्हती. तरी बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आणि बारामतीचा एक माजी नगरसेवक म्हणून आम्ही त्या भागामध्ये आत्ता आपण बघत असाल रेल्वे ब्रिजच्या खालची दोन्ही बाजूचे वृक्षारोपण, जे आत्ता जे चांगले आपल्याला झाडं दिसत आहेत, ते वृक्षारोपण हे स्वतः मी तिथं कार्यकर्ता म्हणून केलेलं आहे. प्रगतीनगर असेल, चिंचकर इस्टेट असेल, त्या ठिकाणी जे मोकळे प्लॉट होते, मी मगाशी सांगितलं तसं ओपन स्पेस प्लॉट जेवढे होते ते सगळं स्वच्छ करून तिथं वृक्षारोपण करण्याचं काम केलं आहे. त्या भागातले जे काही नागरिकांनी, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जी मला काही व्यक्तिगत कामं त्यांनी सांगितली की या ठिकाणी आमच्या अडचणी होत्या किंवा आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न आपण वेळोवेळी तिथं केलेला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस म्हणलं, पक्ष म्हणलं की पवारसाहेबांच्या अवतीभोवती सगळं राजकारण फिरतं, अजितदादांच्या अवतीभोवती फिरतं. पण नगरपालिका इलेक्शन म्हणलं की माणूस व्यक्तीला बघतं. तर तुम्ही व्यक्ती म्हणून शहर अध्यक्ष होता, तुम्ही माजी नगरसेवक आहात, तुमची ओळख अशी खूप चांगली, कामं खूप चांगली केलेली. मग या माध्यमातून येणाऱ्या काळात नागरिकांना तुमचं काय सांगणं असेल? आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा पवार असतील, यांनी बारामतीच्या विकासामध्ये पूर्वीपासून मोठे योगदान दिलेले. उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, तर अर्थमंत्री या नात्याने, उपमुख्यमंत्री आणि ह्या तालुक्याचे एक आमदार या नात्याने त्यांनी नेहमीच या बारामती शहर आणि तालुक्यामध्ये भरघोस असा विकास केला आहे. शैक्षणिक सुविधा असू द्यात, आरोग्य सुविधा असू द्यात, रस्ते असू द्यात, मेडिकल कॉलेज असू द्यात, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपण बारामतीत बघतोय गार्डन असतील केलेले, सुशोभीकरणाची कामं असतील. म्हणजे नागरिकांना बारामतीमध्ये जे काय आपल्याला एक सुशोभित बारामती किंवा एक स्वच्छ बारामती म्हणून जे हवं आहे, ते सगळं आदरणीय दादांनी इथं भरघोस असा निधी देऊन, बारामतीला नेहमीच झुकतं माप देऊन, आपल्या बारामतीकरांना नेहमीच अतिशय चांगल्या पद्धतीने विकास करण्याचं काम दादांनी केलं आहे. हे जे काय दादांनी काम केलं आहे त्यामध्ये आम्ही एक कार्यकर्ते म्हणून, नगरसेवक म्हणून आमचा नेहमीच आम्ही त्यामध्ये अजून चांगलं काय करता येईल किंवा जिथं कुठं आपण पोचलो नाही त्या ठिकाणी नागरिकांपर्यंत, मतदारांपर्यंत आम्ही पोचून त्यामध्ये सुद्धा अजून काय राहिलेली कामं असतील ते पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहोत. मतदानाचा टक्का 60-65% आसपास होता. तर तुम्ही यासाठी काय प्रयत्न करताल किंवा नागरिकांना काय आवाहन करताल की जास्तीत जास्त मतदान व्हावं? नागरिक अलीकडं सुशिक्षित लोक थोडंसं पाठ फिरवतात. तर याला तुमचं म्हणजे तुम्ही बी एक उमेदवार म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, एक नागरिक म्हणून जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता?
आता काय झालं आहे, मतदार यादीमध्ये मयत मतदार, बाहेरगावी गेलेले शिफ्टेड मतदार, असे बरेचसे मतदार तसेच राहिलेले आहेत. त्यामुळं आता जे काय मतदान होणार आहे त्यामध्ये मी मतदारांना एवढंच आवाहन करेल की आदरणीय अजितदादा पवार यांनी बारामती शहराचा इतका प्रचंड विकास केलेला आहे, ह्याचा प्रत्यक्ष फायदा प्रत्येक नागरिकाला झालेला आहे. विकासाच्या रूपाने असेल, त्याच्या आर्थिक संपन्नता येण्याच्या दृष्टीने असेल, कारण व्यवसायाला रोजगाराला संधी मिळाल्यामुळं प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये सुद्धा त्याचा रोजगाराच्या माध्यमातून, व्यापाराच्या माध्यमातून उपयोग झाला. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागं आणि आदरणीय अजितदादांना पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी मतदान हे भरघोस करावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना, नगराध्यक्षांना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना मतदान करावं हे आवाहन मी सर्व मतदारांना करेन. धन्यवाद, शुभेच्छा. थँक्यू.